डॉक्टर विश्वजित कदम हे खासदार झाल्यावर रेल्वेच्या जागेतील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न 1 वर्षात निकालात काढतील अशी ग्वाही वनमंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी दिली। झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने आयोजित झोपडपट्टी वासियांच्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार कमल ढोले पाटील, विजय कोलते, भगवान वैराट, श्रीरंग चव्हाण, सुधीर नेटके, संतोष कदम, वैशाली अवघडे, सुरेखा भालेराव, सुरेखा अडसूळ, हरिभाऊ वाघमारे, संतोष गोसावी, गणेश लांडगे आदी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले, शहरात SRA योजनेच्या माध्यमातून केवळ 7 ते 8% लोकांना घरे मिळाली आहेत। झोपडपट्टी वासियांना चांगली घरे, 24 तास पाणी अशा उत्तम व्यवस्था असणारी पक्की घरे देण्याची आवश्यकता आहे। आतापर्यंत अपवाद वगळता शहरात काँग्रेसचाच खासदार झाला आहे, याचे श्रेय हे झोपडपट्टी धारकांनाच जाते। झोपडपट्टी वासियांच्या आशीर्वादाशिवाय आतापर्यंत कोणी निवडून आले नाही। या सर्व गोष्टींचा विचार करून नेहमीप्रमाणे झोपडपट्टी धारकांनी आपला मुलगा, भाऊ या नात्याने आपल्याला आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले। आज पुण्यातली जवळजवळ 40% लोकसंख्या ही अजूनही झोपडपट्ट्यांमध्ये राहते। पुण्याच्या झपाट्याने वाढलेले त्या दृष्टीने आमच्या झोपडपट्टी वासांच्या प्रश्न ज्या ताकदीने सुटले गेले हवे होते त्या ताकदीने सुटले गेले नाही। परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून जी SRA स्कीम निर्माण करण्यात आली, त्यातून सुरुवातीला 250-300 स्क्वेअर फुटाची घरं होत होती आणि मग ती आता जवळजवळ 350 स्क्वेअर फुटापर्यंत नेण्याचा निर्णय म्हाडा अंतर्गत सुद्धा या ठिकाणी होतोय। तर इतर झोपडपट्टी वाशांना चांगली पक्की घरं आणि नुसतं घरं नाही तर त्या घरांमध्ये चांगल्या सुविधा, 24 तास पाणी आणि त्या ठिकाणी उत्तम सगळं राहण्याची व्यवस्था ही आपल्या झोपडपट्टीतल्या माता भगिनींना देण्याची फार आवश्यकता आहे। मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे। आणि पुणे शहराचा राजकीय इतिहास पाहिला तर सातत्याने पुणे शहराने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या ठिकाणी भरघोस मताधिक्याने निवडून देण्याचं काम केलेलं आहे। उमेदवार या ठिकाणी निवडून आला तो फक्त तुमच्या आशीर्वादाने निवडून आला, हे मला सांगायला मनापासून आनंदही वाटतो आणि अभिमान वाटतो। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI जोगेंद्र कवाड्याच्या आघाडीचे उमेदवार जे आहेत, या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी हा पाठिंबा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत का मुळात या देशातील असलेला जातीवाद गाडला पाहिजे आणि आमच्या झोपडपट्टी वासियांसाठी गेली 42 वर्षापूर्वीच स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी झोपडपट्टी वासियांच्या हिताचा जो कायदा अस्तित्वात आणला त्याची जाण आम्हाला आहे आणि झोपडपट्टी वासियांच्या हितासाठी आज या पुणे शहरामध्ये तमाम गरिबांना घरं देण्याचं काम सुरू झालेलं आहे। काहींना घरं दिलेली आहेत आणि दलितांच्या हिताचे अनेक प्रश्न आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाने दिल्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे हाच पक्ष सत्तेवर येऊ शकतो, कारण जातीवादांच्या विरोधात हाच पक्ष लढू शकतो आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता जपणारा हा पक्ष हा काँग्रेस राष्ट्रवादी आहे आणि या उद्देशानेच आम्ही सर्व कार्यकर्ते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर मतदान करणार आहोत। हे जाहीर आव्हान करण्यासाठी हा मेळावा झाला आहे। या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने झोपडपट्टी वासियांना भविष्य काळामध्ये 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळावं, रेल्वे पटरीच्या बाजूच्या झोपडपट्ट्या असो किंवा वन खात्याच्या जागेवरच्या झोपड्या असो अथवा पाटबंधाऱ्याच्या कॅनॉलच्या जवळच्या झोपड्या असो किंवा टेकडीच्या वरच्या झोपड्या असो, या झोपडपट्टी वासियांना जवळपास 2000च्या असलेल्या झोपडपट्टींना आता राज्य सरकारने जशी घोषणा केली आहे तीच घोषणा या ठिकाणी आम्ही असं बोलतो आहे की 2017पर्यंत काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये या झोपडपट्टीवासियांना संरक्षण देण्याचा कायदा जाहीरनामा केलेला आहे। म्हणून आम्ही या पक्षाच्या बरोबर आहोत आणि यांना विजयी करणार आहोत याची खात्री।